नमस्कार, मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी बातम्या बघण्यासाठी ठाणे डेली न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राइब जरूर करा। सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर आज दिनांक 25 जून 2024 रोजी ठाणे महानगरपालिकेतील एकमेव मान्यता प्राप्त कामगार संघटना म्युनिसिपल लेबर युनियन श्री रमेश आगडे यांच्या मार्फत सौ संगीता लाने उर्फ काळे यांची सरचिटणीस आज सौ संगीता ताई यांना नियुक्ती पत्र देण्यात आले। तसेच राजू लावरे यांना उल्हासनगर उपाध्यक्ष निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले। चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे। 25/6/2024 रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या इथे आमच्या बरोबर संगीता लहाने उर्फ काळे मॅडम या आहेत। समग्र शिक्षा विभागांच्या त्या प्रमुख आहेत। सन 2004 सालापासून महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत। महानगरपालिकेमध्ये कार्यरत असताना दिव्यांग मुलासाठी ते चांगले कार्य करतात। उच्च शिक्षण BCom LLB स्पेशल एज्युकेशन असून आजपर्यंत आत्ताही ते शिक्षण घेत आहेत। सामाजिक सेवेची त्यांना पुष्कळ आवड आहे। अन्यायाविरुद्ध लढा देण्याची तळमळ पाहून म्युनिसिपल लेबर युनियन चे वरिष्ठ कार्यकारी सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी निर्णय घेऊन त्यांच्या कार्याकडे पाहून त्यांना आज रोजी 21 तारखेला मीटिंग मध्ये मागील 21 तारखेच्या मीटिंग मध्ये त्यांना म्युनिसिपल लेबर युनियनचे पद देण्याचे त्यांनी स्वीकार केला आहे। आणि 21 तारखेच्या मीटिंग मध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे चांगले काम पाहून त्यांची तळमळ पाहून त्यांना पत्र देण्याचे योजले आहे। आणि संगीता लहाने यांचे काम पाहून त्यांनी स्वतःहून म्युनिसिपल लेबर युनियनच्या माध्यमातून स्वतःहून त्यांनी ही जिम्मेदारी घेण्याचे स्वीकारले आहे। आणि त्यांचे असे म्हणणे आहे की मी कामगारांसाठी लढा देईल, कामगारांसाठी काम करेल, इथल्या महानगरपालिकेचा पूर्ण भ्रष्टाचार हे करणार भ्रष्टाचारांना लढा देईल आणि सर्व कामगारांसाठी प्रामाणिकपणे काम करून या पालिकेमध्ये सर्व काही शांती निर्माण करण्याची त्यांनी हमी घेतली आहे। आणि मी ह्या आजच्या तारखेमध्ये 25/6/2024 रोजी त्यांना त्यांचं सरचिटणीसचं पत्र त्यांना मी सर्व आमचे पदाधिकारी त्यांच्या समोर देत आहे। नमस्ते, जय भीम। मी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये काम करते। माझं नाव संगीता लहाने आहे काळे। मी आज आपणास जे रमेश आगळे सर आहेत त्यांनी मला जे हे सरचिटणीस जे हे दिलेलं आहे, नेमणूक करून दिलेली आहे माझी, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद करते। आज ज्या कळकळीने सरांनी सांगितलं की मी समाजाच्या साठी न्यायासाठी लढलं पाहिजे, तर मी त्यांच्या शब्दांना खरी उतरणार आहे। आणि मी ज्या व्यक्तींवरती अन्याय होणारे अत्याचार त्यांच्याबद्दल लढा देणार आहे। आणि माझा लढा हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीची मिसरी आहे। आणि ज्या पद्धतीने फुले शाहू आंबेडकरांनी मार्ग दाखवला त्याच मार्गाने मी चालणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधानिक मार्गाने चालायचा जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गानेच मार्गानेच आम्ही कायद्यानेच आम्ही लढा देणार आहे। आपल्याकडे जे माझ्याकडे कर्मचारी जो कोणी उपस्थित राहतील ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले आहे सगळ्यांसाठी मी एकनिष्ठपणे प्रामाणिकपणे लढा देईल। थँक्यू, धन्यवाद, जय भीम, जय संविधान। मी संगीता लहाने PCR न्यूजचे जे रोहित चव्हाण सर आहेत आणि रंजना पाटील मॅडम आहेत यांचे धन्यवाद करते। ते नेहमीच अशा ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतं त्यांच्यासाठी उत्कृष्टपणे काम करतात, त्यांच्या मीडियामध्ये ते कव्हर करतात। खरोखर त्यांचं काम खूप कौतुकास्पद आहे। मी त्यांचं मनापासून धन्यवाद करते। थँक्यू मॅडम, थँक्यू सर। त्याचप्रमाणे राजू मक्खन लाहोरी हे उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये कामात कार्यरत असल्याने तेही युनियनच्या याच्यामधनं काम करण्याचे इच्छुक आहेत। त्यांचेही काम पाहून वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांना उपाध्यक्ष पद हे दिलेलं आहे। त्यांनाही या पदाचा पत्र देण्यात येणार आहे। त्यांनीही पुढे जाऊन या कामाची वगैरे त्यांनी चांगल्या प्रकारे वाटचाल करावी व
चांगले कामं करून लोकांचे व गरीब लोकांचे कामं करावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे व त्यांनी त्यांचं पत्र स्वीकारावं ही माझी नम्र विनंती आहे. या मॅडम तुम्ही द्या आता हे पत्र. नमस्कार, मैं राजू मक्खन लाहौरी। आज मुझे म्यूनसिपल लेबर यूनियन की तरफ से और मेरे बड़े भाई रमेश आगले जो हमारे यूनियन के अध्यक्ष हैं उनकी तरफ से मुझे उपाध्यक्ष पद का ये पत्र दिया है। मैं मेरी तरफ से वो हर कोशिश करूंगा कामगारों के लिए, जो मेरे से सेवा होगी मैं हमेशा करूंगा। धन्यवाद।